कोल्हापूरच्या राजकारणात सध्या एका नेत्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात आणि ते म्हणजे जिल्ह्याचे दमदार नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ। आगामी निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशी त्यांची नेमकी भूमिका काय असेल यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली। कारण त्यांचा एक निर्णय जिल्ह्याच्या राजकारणाची संपूर्ण दिशा बदलू शकतो। हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेबद्दल चर्चा होण्यामागे त्यांच्या जुन्या काही निर्णयांचा संदर्भ महत्वाचा ठरतो। आठवते का, जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी त्यांनी आपण अध्यक्षपद घेणार नाही असं जाहीरपणे सांगितलं होतं, पण अखेर काय व्हायचं तेच झालं आणि अध्यक्ष तेच झाले। गोकुळच्या अध्यक्षपदाचा विषय घ्या। अरुण डोंगरेंनी राजीनामा न देता वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या आदेशानुसार आपण पुढील निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आणि काही तासातच ते मुश्रीफांना चंदगडच्या एका लग्नात बरोबर भेटले। तिथे मुश्रीफांनी त्यांना धुतल्याची चर्चा राज्यभरात जोरात गाजली। तुमच्या काय अडचणी आहेत आमच्याशी बोला, सारखं मुंबईत काय आहे असा सवाल करत मुश्रीफांनी डोंगरेंना चांगलंच दरडावलं। त्यांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्ष कोण होणार यावर बोलताना मुश्रीफांनी नवीद मुश्रीफ यांना विरोध असल्याचं म्हटलं होतं, पण शेवटी काय झालं, नवीद मुश्रीफच अध्यक्ष झाले। अर्थात मी हा निर्णय घेताना हातबल होतं असं जरी मुश्रीफ म्हणाले असले तरी त्यांचं भाष्य आणि प्रत्यक्ष कृती यातील विषमता समोर आल्याखेरीज राहत नाही। मंत्री हसन मुश्रीफ हे आपण महायुतीत आहोत आणि निवडणुकीत महायुती म्हणूनच लढणार असल्याचं सांगत आहेत। महायुतीचाच आपण पूर्ण विचार करत आहोत असं जरी ते म्हणत असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या राजकारणात ऐनवेळी ते काय निर्णय घेतील हे आता सांगणं खूप अवघड आहे आणि त्यांच्या निर्णयावरच जिल्ह्याच्या राजकारणाच्या पुढील घडामोडी अवलंबून असणार आहेत। कारण कोल्हापूरच्या राजकारणात मुश्रीफ आणि सतेज पाटील ही जोडी एकत्र आली की ते चांगल्या चांगल्यांना घाम पडतात हे सर्वांना माहिती आहे। गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरूनही ही जोडी फोडण्याचे खूप प्रयत्न झाले, पण दोन्ही नेत्यांनी आपल्या मैत्रीत अंतर येऊ दिलं नाही। ही मैत्री जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातही गेली अनेक वर्ष चर्चेचा विषय राहिली। त्यामुळं या आगामी निवडणुकांमध्येही ते अशीच मैत्री जपणार का की सतेज पाटलांच्या विरोधात ते उघडपणे भूमिका घेतील असा सवाल आजच्या घडीला विचारला जातोय। कारण त्यांच्या या भूमिकेवरच जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल आणि एकूणच राजकीय समीकरण अवलंबून आहेत। त्यामुळं सतेज पाटलांची मैत्री जपणार की महायुतीचा आदेश पाळणार, काय करणार नेमका हसन मुश्रीफ हे आता औत्सुक्याचा विषय ठरलाय। हसन मुश्रीफांच्या निवडणुकांकडे आता कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागले। या निवडणुकीच्या रणधुमाळीत ते नेमकी कोणती भूमिका घेतात यावर जिल्ह्याचं राजकारण भवितव्य अवलंबून आहे। पाहूया येत्या काही दिवसात नेमकं काय होणार आहे, निवडणुकांची रणधुमाळी नेमकं कुठल्या दिशेला जाणार आहे। तोपर्यंत पाहत राहा डिजिटल कोल्हापूर। अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।